कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी अमोलला पहिल्यांदाच बघतीये रे। ए बाळा, अमोल, हे बघ मा आणि बाबा आले तुला भेटायला। उठणार रे एकदा। अमोल बाळा, आम्ही तुझी काळजी घ्यायला दोघं तयार आहे, एकत्र। उठतोस का? हा, हे बघ आता आम्ही एकत्र होत, आम्ही नाही जाणार कुठे, तुझ्या जवळ होते बघ। उठ ना बाळा एकदा। अमोल, अमोल आपल्याला हे मिसळ खायची ना, मिसळ पुण्यातली तुझी फेवरेट मिसळ खायची ना, आपण जाऊ ना लगेच गाडीवर बाबाच्या। आणि आपल्याला खूप एन्जॉय करायचंय, तू पटकन उठ, घरी चल, पण आवरू आणि लगेच जाऊ फिरायला। हा अमोल, अजून नाही उठत रे तो, तू सांगणार आहे त्याला। अमोल बाळा, आम्ही काय ठरवलं माहितीये का? आता मा आणि बाबा मिळून तुला गोष्ट सांगणार आहे का नाही? आपण गोष्ट सांगणार आहे ना त्याला? हो। अमोल, मी ना छान गोष्ट सांगते तुला। कुठली कुठली कुठली? हा अमोल, मी ना आज तुला अभिमन्यूची गोष्ट सांगते। अभिमन्यू कोण होता माहितीये? पांडवांचा हिरो होता ना अर्जुन, त्याचा मुलगा अभिमन्यू खूप खूप शूर होता तो। शूर होता खूप खूप। आणि आहे ना, त्याला जगातली सगळ्यात अवघड विद्या यायची, सगळ्यात अवघड म्हणजे चक्रव्यूहात जाण्याची सगळ्यात अवघड। आणि कुठे शिकला होता माहितीये का तो? आईच्या पोटात शिकला होता ती विद्या। आणि तुला माहितीये अमोल, त्यांनी त्या विद्येचा वापर करून ना युद्ध पण केलं। तो चक्रव्यूहात शिरला आणि सगळ्यांशी युद्ध केलं आणि तो जिंकला रे। आणि त्या दिवशी त्याच्या शौर्य पुढं सगळ्यांचं शौर्य फिकं पडलं, असा होता अभिमन्यू तो। अमोल, तुझं पण असंच होतं ना रे? तुझ्या जन्मापासून येतीने फक्त चक्रव्यूह रचले, तुझे मा बाबा वेगळे झाले, पण बाळा तू ते चक्रव्यूह भेदलंस आणि सगळं व्यवस्थित केलंस, हो की नाही? अमोल बाळा, तू होतास म्हणून शक्य झालं रे हे सगळं। उठ ना। आता पुन्हा परिस्थितीने आम्हाला वेगवेगळ्या उंबऱ्यावर उभं केलंय रे। अमोल बाळा, आमच्यात भांडण होतात, वाद होतात, पण ते तू नसेपर्यंतच टिकतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।